आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की निवडणुकांमध्ये आरक्षण पडलेलं आहे आणि ज्या ठिकाणी खुल्या प्रवर्गाची जी आरक्षण असेल तर त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गाचाच उमेदवार सर्व राजकीय पक्षांनी द्यावा अशी आमची भूमिका आहे. कारण जर खुल्या प्रवर्गातला उमेदवार हा आपली तयारी करत असतो आणि त्याचा मतदारसंघ जर राखीव झाला तर त्याला काही ती निवडणूक त्या मतदारसंघातनं लढवता येत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्याच्याही राजकीय कारकिर्दीचा प्रश्न निर्माण होतो. आणि अशा परिस्थितीमध्ये जर खुल्या प्रवर्गामध्ये इतर प्रवर्गाचे लोक जर उभे राहायला लागली तर मग भविष्यामध्ये खुल्या प्रवर्गातील जे कोणी राजकीय उमेदवार असतील तर त्यांचं कारकीर्द संपुष्टात येईल आणि आरक्षणाचा महत्वाचा हेतू हा संधी देणं आहे आणि संधी नाकारणं असा त्याचा काही हेतू नाहीये. पण अशा परिस्थितीमध्ये खुल्या प्रवर्गात कोणीही येतं आणि त्याच्यामुळे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय होतो. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण द्यायचं झालं तर 2011 सालची जी जिल्हा परिषदची सिंधुदुर्गाची निवडणूक झाली, आपल्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 50 सीट्स आहेत जिल्हा परिषदेच्या. त्या 50 सीट पैकी जर 50% आरक्षण म्हणून जर आपण बाजूला काढले तर 25 उमेदवार किमान तरी खुल्या प्रवर्गाचे हे जिल्हा परिषदमध्ये गेले पाहिजे होते. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की फक्त 11 उमेदवार हे खुल्या प्रवर्गाचे 2011 मध्ये होते आणि 2011 त्या 11 पैकी 9 मराठा होते आणि 2 इतर खुल्या प्रवर्गातले ह्याचे होते. त्याच्यामुळे जिल्ह्यामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या ही 65% आहे. अशा परिस्थितीमध्ये 25 पैकी फक्त जर 9च लोक ही जर मराठा समाजाची प्रतिनिधित्व मिळत असेल तर ते मी निश्चितच असं म्हणेल की मराठा समाजाला हे कमी प्रमाणात प्रतिनिधित्व दिलं गेलं आहे असं म्हणतो. 2016 नंतर जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये फक्त मराठा समाजाची किंवा खुल्या प्रवर्गातल्या लोकांची संख्या वाढली. त्याचं कारण एकमेव होतं की त्याचवेळी 2016 मध्ये मराठा क्रांती मोर्चा झाले. आज मराठा क्रांती मोर्चाला होऊन जवळजवळ 8-9 वर्ष होऊन गेलेली आहेत. पुन्हा 2011 ची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आमची अशी भूमिका आहे की खुल्या प्रवर्गाच्या ठिकाणी खुल्या प्रवर्गातलाच उमेदवार द्यावा आणि त्यातल्या त्यात ज्या ठिकाणी मराठा समाजाची लोकसंख्या जास्त आहे अशा ठिकाणी मराठा समाजाचा उमेदवार द्यावा अशी आमची स्पष्ट भूमिका आहे.